संतांनी ज्या वेळेला त्यांनी जन्म घेतला आणि शेवटपर्यंत जे समाजासाठी काहीतरी करत राहिले, त्यांना माहिती आहे मी जन्माला आलो परोपकाराय इदं शरीरम, परोपकार करण्यासाठीच संत जन्माला येतात आणि जे कोणी दुसऱ्यावर परोपकार करतात किंवा सामाजिक भावनेतून जे कर्तृत्व करतात किंवा समाज सेवा करतात त्यांना देखील देवाची उपमा दिलेली आणि देव तिथेच आहे असं ठणकावून सांगतात. किंवा महापुरुष किंवा संत ज्या वेळेला जन्म घेतात त्यावेळेला त्यांनी तत्वानुसार त्यांचं जीवन जगतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं असं तत्व होतं, सर्वांच पोटाशी लावणी आहे. अरे वयाच्या 16व्या वर्षी विश्वमावली ज्ञानोबा असं म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करे आनंद भरे नंदिनी लोके. ही वाचा सिद्धी किंवा ही प्रतिज्ञा जर कोणी करावं तर त्यांच्याकडे जी शक्ती आहे आणि ते करू शकतात त्यांनीच करावं. आपण कुठली प्रतिज्ञा नाही, आपल्या कुठल्या आयुष्यामध्ये आपलं कुठलं तत्व नाही, जसं चाललंय तसंच चाललंय. म्हणतात ना, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तो ही तैसाची झाला. अरे त्यावेळेला तुकाराम महाराजांकडे एवढी लाखो रुपयाची संपत्ती होती, परंतु आपल्या कुटुंबाचा विचार न करता त्यांनी दुष्काळामध्ये सर्व जे काही आहे ते सर्वस्व समाजाला देऊन टाकलं. कधी स्वतःसाठी विचार केला नाही. हा भेद, ही वृत्ती हे संतांमध्ये कधीच नसते. दया करणे पुत्रासी तेच दास आणि दासी. एका ठिकाणी एक कुटुंब एकत्र राहत होतं. दोन भाऊ एकत्र होते आणि त्या दोन भाऊ एकत्र असताना त्यांच्या लहान लहान मुलं आले. काका आले काका आले काका आले असं म्हणत दोघंही एकत्र आले आणि नेमकं योगायोगानं असं झालं, एका भावाचा मुलगा डावीकडून येत होता आणि दुसऱ्या भावाचा मुलगा उजवीकडून येत होता. आणि उजवीकडून येत असलेला मुलगा स्वतःचा होता आणि डावीकडून असलेला मुलगा भावाचा होता. आणि एक ऍपल काढलं होतं आणि एक छोटं होतं आणि एक मोठं होतं. आणि त्या काकानं काय करावं, समोर सरळ येता येता लहान मुलांनी काकाने खाऊ आणला. अशा पद्धतीने गलबला करत समोर येत असताना या काकाने असं केलं, हे समोर दोन हात केले आणि असे दिले. आपण ही भावना तुमच्या आमच्यामध्ये काय, ही जोपर्यंत भेदवृत्ती आपल्याला जात नाही तोपर्यंत आपण आपल्याला ओळखू शकत नाही किंवा संतही ओळखू शकत नाही. ओळखण्याची दृष्टीही येणार नाही आपल्याला आणि साधूही ओळखण्याची दृष्टी येणार नाही. जीवनामध्ये संतांसारखं आचरण आपल्याला करू शकत नाही, परंतु संतांनी या माझ्या समाजाला देव कळला पाहिजे, साधूही कळला पाहिजे. म्हणून या ठिकाणी असं म्हणतात, साधू तोर जाना साधू तोर जाना. हे कशासाठी म्हटलं, म्हणजे आजही कुठेही बघितलं, आज एकंदरीत सध्या परिस्थितीचा जर विचार केलो आपण, रेमंड कंपनीचा मालक विजयपत सिंघानिया, एक कुलता एक मुलगा असणारा, 12,000 करोड रुपयाची संपत्ती होती त्याच्याकडे, परंतु त्याच्या मुलाने त्याला घराबाहेर हाकलून दिलं. आई वडिलांनी एवढी संपत्ती जर करून मुलं जर ही अशा पद्धतीची वागणूक आई वडिलांना देत असतील तर तुम्ही आम्ही तुमच्या पुढे माझा प्रश्न असा आहे, संतांनी स्वतःच्या मुलांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या वारसांसाठी काय ठेवलं आणि तुमच्या आमच्यासाठी काय ठेवलं म्हणून आपण त्यांचं नाव घेतो. कधीतरी स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे, हा परमार्थ का करायचा, कशासाठी करायचा. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्याचं कल्याण होणार नाही. म्हणजे एकंदरीत जीवन जगताना ती दृष्टी तुमच्या समोर आली का, ऐसी दशा येईल पुढे मन होईल वेळे चिंतोनी ठेवी चोपडे आत्मज्ञान. ही भावना कधी आपल्याला कळाली का, या तत्वापर्यंत आपण कधी गेलो का. खरोखरच आपल्याला हे एक दिवस अशी परिस्थिती येणार आहे, त्यासाठीच
आपल्याला संत येऊन आपल्याला स्वतःला सावध करतात आणि म्हणतात सावध झालो हरीच्या आलो जागे